अन्ना मछली वछली है क्या तालाब में? पकडायला अण्णा पिछला कोहऱ्याकर राईड पण होती प्लस क्लिप जम्पिंग पण होती. म्हणजे तुम्ही लाईफ जॅकेट घालून आपल्याला डायरेक्ट ते ब्रिजवरनं खाली नदीत पण कुदायची संधी देतं, जे की आपण फुकट करायचो लहानपणी गावाकडे. 1422ला विजयनगर डायनेस्टीचे जे राजे होते देवराय II त्यांनी या मंदिराचं निर्माण केलं होतं. आणि हा डायरेक्ट नॅचरल कलर्स मध्ये बनलेला आहे. 3 हा जो तुम्ही खाली बघताय ते थोडंफार असं पिंकिश दिसतं. पायऱ्याने हा 4 ठिकाणी थांबत आला आणि आता म्हणतो इकडून सोपं पडतं चढायला. तुमच्या विचारांना ना 21 टोकाची सलामी दिली पाहिजे असते विचार. नमस्कार रामराम, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आणि घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. हम्पी राईड सिरीजचा आपला 3रा दिवस आहे. काल आम्ही हम्पीत आलो होतो. बऱ्यापैकी आम्ही काल एक्सप्लोर केलं. विरूपाक्ष टेम्पल बघितलं, मातंग हिल्स बघितले, त्यानंतर मोनोलिथिक नंदी वगैरे अजून 1-2 मंदिर बघितले. आणि आज आपण निघलो होतो अंजनाद्री पर्वताकडे. पण त्याच्या आधी हा काही नजारा बघायला. यार हम्पीत जेवढे पण डोंगर आहे ना पूर्ण प्रॉपर दगडाचे डोंगर आहे. असं वाटतं की एकावर एक दगड रचून ते डोंगर बनवलेलं आहे. हा डोंगर बघा तुम्ही, एकूण एक दगड असं वाटतं की कोणतरी हाताने ठेवून मग डोंगर बनवलेला आहे. इथं गाड्या आपण आज 2च घेतलेल्या आहे. बेनेली रूमवरच लावलेली आहे आपण. आणि आजचा प्लॅन असा आहे की आपल्याला सानापूर लेकला जायचं आहे. सानापूर लेकमध्ये आपल्याला कोऱ्याकर राईड वगैरे करायची आहे. तोपर्यंत भाऊंची तिकडं नॅचरल फोटोग्राफी चालू आहे. नॅचरल दाखवत आहे कॅन्डिडेट पण 1 नंबर पोज देऊ राहिले. अंजनाद्री पर्वत चढायला आपली सुरुवात झाली आहे. 505 पायऱ्या एकूण आणि 150 पायऱ्या आपण चढलेलो. हे मंदिर एकदम साधं मंदिर आहे, एकदम भारी आहे. पण जास्त क्राऊडेड अजिबात नाही, एवढंच आहे. हार्डली मोजून 15 मिनिटं लागतात दर्शनाला. फक्त चढायला उतरायला अवघड आहे. कमी वाटतं मला. पायऱ्याने हा 4 ठिकाणी थांबत आला आणि आता म्हणतो इकडून सोपं पडतं चढायला. तुमच्या विचारांना ना 21 टोकाची सलामी दिली पाहिजे असते विचार. पायऱ्याने 4 ठिकाणी बसत आला. दर्शन झालं आहे आपलं. मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी अजिबात अलाउड नव्हती. आपण पूर्णपणे नेम पाळलेलं आहे. अंजनाद्री हिल्स हे हनुमानाचं बर्थ प्लेस म्हणून ओळखलं जातं. तसं ॲक्च्युली इंडियामध्ये 2 ठिकाणी असं म्हणतात की हनुमानाचं जन्मस्थळ आहे, की एक आपल्या नाशिकमध्ये आहे अंजनाद्री हिल्स आणि एक दुसरं इथं. परतीचा प्रवास सुरू झाला आणि जाताना लागलेली थोडीशी ट्रॅफिक. लोकल मार्केट आहे आपली, हिलच्या खालीच लागते आपल्याला. हा एक 100 रुपयाला गॉगल घेतला नाईट व्हिजनचा, रायडिंगला लागेल आपल्याला. आणि हे एक किचन घेतलेलं आहे आपण गाडीला, लडाखचा फ्लॅग. गाडी घेऊन आपल्याला 10 महिने झाले पण अजून किचन नव्हतं घेतलेलं आपण. आणि या 10 महिन्यानंतर आज एक किचन घेतलं. फर्स्ट टाइम आपण आपली विस्टॉम सोडून कोणती तरी विस्टॉम पाहिली आणि त्यांनी आपल्याजवळच लावलेली. भावानी सुद्धा पूर्ण मॉडिफाय केलेली. क्रॅश झालं तुला वाटतं की येईन ब्लॉगमध्ये. त्यांनी पण आपल्यासारखीच पूर्ण एक्सरीज लावलेली. आपण जर स्क्रॅच गार्ड लावलं तर स्क्रॅच गार्ड, मोबाईल होल्डर लावलेलं आहे त्यांनी. आपल्याला एक मोबाईल होल्डर लावायचं. विंडशील्ड पण बदललेली आहे त्यांनी. BMW ची विंडशील्ड आहे GS 310ची. भारी गाडी बनवलेली यार भावाने. आपल्याला पण अशी मॉडिफाय करायची पण हळूहळू करायची. टाईम लागेल आपल्याला मॉडिफाय करायला. त्यांनी मॅडडॉक्सचे लाईट्स पण लावलेले ऑक्झिलरी, नॉट मॅडडॉक्स, HJG आहे. HJGचे पूर्ण फॉग लॅम्प्स पण लावलेले आहेत. वा की हम्पीत कोरेकल राईड करण्यापेक्षा सानापूर लेकला जाऊन करा. अँड दिस इज आवर सानापूर लेक. यार गाडी मी पूर्ण इथपर्यंत घेऊन आलो. पार्किंग खाली आहे. खाली आत्ता मी जाऊन पार्किंगमध्ये लावे. कोहऱ्याकर राईड पण होती प्लस क्लिप जम्पिंग पण होती. म्हणजे तुम्ही लाईफ जॅकेट घालून आपल्याला डायरेक्ट ते ब्रिजवरनं खाली नदीत पण कुदायची संधी देतं, जे की आपण फुकट करायचो लहानपणी गावाकडे. इकडं पैसे देऊन करतो. पण यार इथं पीस बघा, एक नंबर. ते दगड बघा सगळे जवळपास सगळे डोंगर असे जे दगडावर दगड दगडावर दगड दगडावर दगड. इथल्या शांततेत पण एक वेगळाच आवाज आहे यार. तिकडनं क्लिप जम्पिंग करतात त्या ब्रिजवरनं खाली डायरेक्ट उडायचं. जॅकेट घालून जर उडी मारली तर 200 रुपये आणि बिना जॅकेट जे मारली तर फ्री आहे डायरेक्ट उडी मारायला. आपण कोरेकर राईड घेतलेली आहे 500 रुपयामध्ये. तिघं शॉर्ट राईड आहे. आपल्याला पूर्ण असं इकडनं फिरून आणतील. अन्ना तेरना नहीं आता है, डुबाओ मत. अन्ना पानी आता है क्या अंदर? आता है क्या? पानी नहीं. अन्ना अंडरवेयर बोल लो तो पैसे देंगे नहीं. अन्ना बारिश में भीग के आला है ऑलरेडी, सब कपड़े भीगे ले. आओ
तुम भी बैठो अन्ना, तुम्हारा भी 200 दे. थोड़ा थोड़ा बैठो, तुम्हारा भी 150 देता, तुम भी बैठो. अन्ना मी चालू का, मैं चलाऊ क्या? अन्ना वापस बोला, अन्ना क्या बोले? बैठो, गाड़ी चलो, गाड़ी मत चलाओ, ऐसा बोल रहा है. अन्ना मछली है क्या तालाब में? क्रोकोडाइल? अन्ना पीछे लो, अन्ना क्रोकोडाइल है इसमें. अन्ना बहुत नॉटी. अन्ना सच में क्रोकोडाइल है क्या? मजे ले रहे हैं हमारे, नहीं ना? अन्ना भी आपने जैसे नॉटी आहे. वर्थ इट एक्सपिरियन्स आहे सानापूर लेकमध्ये. हम्पीत जर तुम्ही घ्यायला गेल तर अण्णा सांगत होते की 800 ते 900 रुपये घेतात. 500 रुपयात आपण तिघं बसलेलो आहे इथं. हाऊ इज द एक्सपिरियन्स शेट? ये मी 5 मिनिटांनी सांगतो. बंटी बाबर, तुम ब्लॉगर से भी बड़े ब्लॉगर हो गए. आज जसा मला याच्या हातात मोबाईलच आहे, ब्लॉगिंग बिगिंग काही करीत नाही तरी 24 तास व्हिडिओ घेतो. आयफोन घेतल्यापासून सोशल मीडिया राहिलं. सोशल मीडियाला बोल बोल बोल. अजून मी व्हिडिओज घेऊन राहिला. आयफोन घेतल्यापासून तर भंगार झालं त्याचा. आपल्या 3rd नंबरच्या डेस्टिनेशनवर आपण पोहोचलेलो आहे, विठ्ठला टेम्पल. जे आपल्या 50च्या नोटवर चॅरिट आहे ना, ते तिथेच आहे. आणि इथं सिस्टम असली की आपल्याला तिकडनं लाईनमध्ये उभं राहू नये, अशा गाड्यांमध्ये बसून जावं लागतं. नाही तर मग असं पै चालावं लागतं. पै फक्त 1 किलोमीटर आहे, जे पै चालून लवकर पोहोचतं तिथल्या वेटिंगपेक्षा. सो आपण पै चालायचा निर्णय घेतलेला आहे. हे जे समोर दिसतंय ना, आपलं अंजनेरी पर्वत आहे, ज्याच्यावर आपण सकाळी आणि आत्ता आपण 15 किलोमीटर फिरून आलो त्याच्यासाठी. जर पै जर फिरायचं असेल ना, तर इथं समोर विठ्ठल टेम्पल आणि तिकडं आपलं अंजनेरी हिल. पण जर गाडीने हिंडायचं असेल तर खूप जास्त फिरून यावं लागतं. मंदिराची मेन एंट्री वाटतं, पण पूर्णपणे डिस्ट्रॉय केली आहे. 1422ला विजयनगर डायनेस्टीचे जे राजे होते देवराय II, त्यांनी या मंदिराचं निर्माण केलं होतं. आणि पुढं चालून 1509 साली कृष्णदेवराया जे होते त्यांनी ह्या मंदिराचं एक्सपान्शन केलेलं आहे. आणि जे आपला मोस्ट फेमस आहे स्टोन चॅरेट, तो देखील ह्याच मंदिरात. आपल्या भारतात अशी एकूण 3 स्टोन चॅरिट आहे, ज्यात जे पहिलं आहे ते आपलं कर्नाटकमध्ये आहे, तेच हम्पीचं. दुसरं जे आहे ते ओडिसाला आहे, कोणार्कला. आणि तिसरं जे आहे ते महाबलीपुरमला आहे, तामिळनाडूला. ज्यापैकी सगळ्यात जास्त फेमस हे जे आपल्या 50च्या नोटवर पण छापलेलं आहे. आणि हा चॅरिट नॅचरल कलर्समध्ये बनलेला आहे. 3 हा जो तुम्ही खाली बघताय ते थोडंफार असं इथं पिंकिश दिसतंय, वर थोडंफार व्हाईटिश ब्राऊन आहे. आणि त्याच्यावर जर बघितलं तर ब्लॅकिश ब्राऊनमध्ये त्याचा कलर, नॅचरली कलर आहे, तो पेंट वगैरे नाही केलेला. आणि ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यात जे पिलर्स आहे ते म्युझिकल पिलर्स आहे, त्यातून सारेगमपचा आवाज येतो. ते आता सध्या बंद केलेलं आहे, पण ती एक मिस्ट्री आहे की त्या पिलर्समधून आवाज कसा येतो. ज्यावेळेस इंग्रज भारतात आले होते त्यावेळेस त्यांच्यासाठी पण ती मिस्ट्री होती का पिलर्समधून आवाज कशासाठी येतो. आणि त्यांची क्युरियोसिटी पूर्ण करण्यासाठी त्यांनी यातले 2 पिलर तोडून ते फोडून पण बघितले होते का त्या पिलरच्या आतमध्ये काय आहे, पण त्यातसुद्धा काही भेटलं नव्हतं. आणि अजूनही ती मिस्ट्रीच अजून कोणी सॉल्व नाही केली का त्यातनं आवाज कसा येतो. विजया विठ्ठला टेम्पल आपलं बघून झालं आहे पूर्ण. टेम्पल बंद आहे, यात तर पूजा वगैरे काही होत नाही. पूर्ण हम्पीचे सगळेच टेम्पल बंद आहे. एकाच टेम्पलमध्ये पूजा होती, जे आपलं विरूपाक्ष टेम्पल आपण काल बघितलं होतं. आपण आपल्या 4थ्या स्पॉटवर आलेलो आहे, क्वीन्स बाथ. इथं त्या काळात राणी वगैरे त्यांची आंघोळ करायचे स्पॉट होता, त्यामुळे क्वीन्स बाथ नाव ठेवलं. असं काहीसं स्ट्रक्चर बनलेलं आहे. त्यावेळेस पूर्ण इथं खाली पाणी असायचं. ही ब्लॅक स्टोन पुष्करणी आहे. हिच्याबद्दल वैशिष्ट्य असं आहे की हिला जो दगड वापरलेला आहे तो दगड आसपास कुठंच नाही. सो असं म्हणतात की हा दगड बाहेरून कुठून तर आणून ही पुष्करणी बनवली. आणि यात पाणी टाकायची पद्धत पण अनोखी होती. हा जे पाईप दिसतो सरळ दगडाचा, हा त्यांनी कनेक्ट केला होता आणि सरळ त्याच्यातनं पाणी येऊन असं यात साठत होतं. हा समोर दिसतोय तो लोटस महल आहे. आपला कितवा पॉईंट आहे नाही माहिती, पॉईंट करू थकलोय. हम्पीत एकूण जर तुम्ही बघितलं ना तर 68 पॉईंट्स आहे जे तुम्हाला बघायचे. आपल्याच्याने एवढे नाही होणार. 10-15 पॉईंट्स आपण बघितले. व्लॉग बी मी एवढ्या पॉईंटवर नाही केलेला,
आणि याच्यानंतर फक्त एक एलिफंटा एस्टिवल जे आपल्या हत्तीचे एस्टिवल आहे ना ते दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर हा व्हिडिओ संपवतो कारण की खूप जास्त मोठा पण होतो व्हिडिओ. माझी एनर्जी खूप जास्त एक्झॉस्ट झाली. आणि हे एलिफंटा एस्टिवल शेवटचा नाही म्हणतात, अजून 1-2 स्पॉट बाकी आहे. पण त्या काळी याच्यात हत्ती वगैरे बांधायचे. आणि ज्या पण काही संरक्षित करण्यासारख्या मूर्त्या होत्या त्या काळातल्या, त्या सगळ्या मूर्त्या या जागी आणून ठेवलेल्या यांनी. हाऊस ऑफ काहीतरी नाव आहे, याचं नाव विसरलो मी. बट पूर्णपणे ह्या ठिकाणी मूर्त्या ठेवलेल्या आहेत जुन्या आणि प्रत्येकाची इन्फॉर्मेशन अशी लिहिलेली आहे त्याच्यावर.